यानंतरची बातमी आहे आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसात अक्षरशः रान पेटवलं। अगदी कालपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणारे सुरेश धस आता त्यांनी यूटर्न घेतलाय का, सवाल आहे। कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही असं सुरेश धस का म्हणतात? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी आपली तलवार मॅन केली आहे का? ही चर्चा राजकीय वर्तुळात का सुरू झाली आहे? काय घडलं नेमकं जाणून घेऊ। या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा। आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट शब्दात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। धस यांच्या या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज झाली, हेडलाईन झाली। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचा सगळा आवेश गळून पडला। इतके दिवस स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्य करणारे सुरेश धस चक्क बॅकफूटवर गेले। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं? भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानं महायुतीत खळबळ उडाली होती। अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं नाराजीही व्यक्त केली होती। परिणामी अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्या सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या। परिणामी धस यांची मागणी आणि भाषा बदलल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया देण्यात आली तेही पाहूया। अशा दोन दुटप्पी पद्धतीच्या त्यांच्या भूमिका आहेत। मग तुम्ही राजीनामा मागत नाही आहात तर मग अशा प्रकारची भाषणं त्या स्टेजवरून का होत आहेत? ज्या ठिकाणी सामाजिक स्वरूप त्या स्टेजला यायला पाहिजे तिथे राजकीय स्वरूप का येतंय? या सगळ्या गोष्टीची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती असं सांगत सुरेश धस यांनी खंडणीसाठी सातपुडावर बैठक घेतल्याच्या आरोपावर ठाम असल्याचं सांगितलं। एकंदरीत बदललेल्या भूमिकेवरून स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।